मी महाराष्ट्र हातगाडा व्यापारी अल्पसंख्याक युनियनच्या अध्यक्षच्या वतीनं आज निवेदन देण्यात येत आहे की 14/7/2024 रोजी जे कोल्हापूरमध्ये अतिक्रमकच्या नावावर मस्जिद तोडले आणि विनाकारण लोकाला मारहाण केली त्याच्याबद्दल आम्ही त्याचा जाहीर निषेध करण्यात आलेला आहोत। कारण ही महाराष्ट्र भारत देश आमच्या सर्व हिंदू मुस्लिम भाऊ गुण्यागोविंदाने राहतात। भविष्यात असली घटना घडू नये त्यासाठी आम्ही हे निवेदन देण्यात आलेलं आहे आणि ह्याच्या पुढं पोलीस प्रशासनाच्या अंतर्गत ही घटना घडली आणि ज्या घटनेमध्ये पोलीस अधिकारी कर्मचारी जे रुजू होते त्यांच्या अंतर्गत त्यांच्या समोर ही जी घटना घडली त्यांनी त्याला रोखू शकलं नाही, तर त्याच्याबद्दल पोलीस प्रशासनावर जनतेचा विश्वास उठून गेलेला आहे। तर पोलीस प्रशासन हा जनतेचे रक्षक आहे आणि रक्षा करणारे माणसावरच जर विश्वास राहिला नाही तर या देशाचं संविधानावर देश चालते। तर संविधानाविषयी आम्हाला हे बोलायचं आहे की आम्ही पोलीस प्रशासनावर आमचा 100% विश्वास आहे आणि तुम्हीच जर आमची रक्षा केलं नाही तर कोण आमची रक्षा करेल। तर त्याबद्दल तिथं जे बी कर्मचारी अधिकारी जे असतील तिथे ड्युटीवर त्यांना निलंबित करून त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात यावी आणि जे हे कृत्य केलेलं आहे त्यांच्यावर कठोर कारवाई करण्यात यावी। तो कोल्हापुर में जो घटना घड़ी उसका हम जाहिर निषेध करने के वास्ते महाराष्ट्र हाथगाड़ा यूनियन अल्पसंख्यक की तरफ से लेटर देने के वास्ते आए हैं। वहाँ पर जो घटना घड़ी बहुत निंदनीय घटना घड़ी, पुलिस प्रशासन के मौजूदगी में जो घटना घड़ी अपने महाराष्ट्र में ये पहली घटना घड़ी है। इसके वास्ते हम वो जो मस्जिद में जो तोड़फोड़ करे, जो वहाँ पे घरों को जलाए, उसका जाहिर निषेध करने के वास्ते हम आए वाले हैं और ऐसी दोबारा घटना महाराष्ट्र में कहाँ भी ना घड़े इसलिए लेटर देने के वास्ते हम आए वाले हैं सब मिलकर। जय हिंद जय भारत।